नमस्कार, मी अमित कत्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि ब्रोडींची सुरुवात मोठ्या बातमीने करूया. मुंबईमध्ये पावसाने 107 वर्षांचा विक्रम मोडलेला आहे. कुलाबा वेधशाळेमध्ये 295 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर 1918 मध्ये नोंदवलेल्या 279.4 मिलीमीटर पावसाचा विक्रम हा मोडीत काढलेला आहे. तर मे महिन्यामध्ये नोंदवण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात अधिक पाऊस आहे. या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय. मुंबईमध्ये पावसाने 107 वर्षांचा विक्रम मोडलेला आहे. तब्बल 107 वर्षांचा जो विक्रम होता तो मोडलाय. कुलाबा वेधशाळेमध्ये 295 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. यापूर्वी म्हणजे 1918 मध्ये 279.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती आणि हा जो विक्रम आहे तो आता मोडीत काढलेला आहे. मे महिन्यामध्ये नोंदवण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात अधिक पाऊस आहे. दरम्यान मुंबईला पुढचे 4 तास अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईला पावसाचा फटका बसतोय. मुंबईला पुढचे 4 तास हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईवरती काळे ढग असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे. येत्या 4 तासामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे मुंबईला पुढचे 4 तास अतिशय महत्त्वाचे आहेत. अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. संपूर्ण मुंबईवरती काळे ढग बघायला मिळत आहेत. त्यामुळे मुंबईला पुन्हा एकदा आपण बघतोय पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय. मुंबईला पुढचे 4 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. पुढच्या 4 तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आपण बघतोय काल मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आणि मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. अनेक ठिकाणी जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे. रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय, विमान सेवेवरती परिणाम झालाय आणि यानंतर पुढचे 4 तास हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. कारण पुढच्या 4 तासात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुढचे 4 तास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो सावध व्हा. इथून पुढचे 4 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. संपूर्ण मुंबईवरती पावसाचे काळे ढग बघायला मिळत आहेत. आपण मुंबईमधली विविध दृश्य बघतोय. अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे. मग ती रेल्वे वाहतूक असेल किंवा अगदी आपण बघतोय रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे, तलावांचं स्वरूप आलेलं आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि यामध्येच मुंबईला पुढचे 4 तास अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. इथून पुढचे 4 तास हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. कारण पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हा वर्तवण्यात आलेला आहे. आपण बघतोय मुंबईला पावसाचा तडाखा बसलेला आणि इथून पुढचे 4 तास हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. दरम्यान ही काही दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये पावसामुळे रस्त्यावरची वाहतूक आहे ती पूर्णपणे मंदावलेली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते. दरम्यान इकडे रेल्वे वाहतुकीवर सुद्धा सकाळपासून याचा परिणाम झालेला आहे. आपण बघत होतो काही ठिकाणी धीम्या गतीने रेल्वे वाहतूक सुरू होती, मात्र आता अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे. तर दुसरीकडे बघायचं झालं तर पावसामुळेच विमान सेवेवर सुद्धा याचा मोठा परिणाम झालेला आहे. दृश्यमानता कमी असल्यामुळे टेक ऑफ आणि लँडिंगवरती याचा परिणाम होतोय आणि विमान सेवा आहे ती आता कोलमडलेली आहे. त्यामुळे आपण बघतोय रस्ते असतील किंवा रेल्वे असेल आणि विमान या तीनही वाहतुकींवर याचा मोठा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतोय. रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. तर आपल्यासोबत तुषार रुपणवार आणि प्रणाली कापसे सुद्धा आहेत. आपण सुरुवातीला तुषार यांच्याकडे जाऊया. तुषार, सध्या तुम्ही कुठे आहात आणि सध्याची पावसाची काय परिस्थिती आहे? सध्या मी वरळी परिसरामध्ये आहे आणि पाऊस अद्यापही आपल्याला मुसळधार कोसळताना पाहायला मिळतोय. सुरुवातीला आपण जर पाहत असाल तर रस्ते वाहतुकीवरती आपल्याला मोठा परिणाम होताना पाहायला मिळाला होता. मात्र पुढील 4 तास आपल्याला मुंबईला अलर्ट जाहीर केल्या कारणामुळे मुंबईकर देखील आपल्याला घराबाहेर पडताना आता पाहायला मिळत नाहीये. तुम्ही माझ्या मागची दृश्य पाहू शकता. आता आपल्याला या रस्त्यांवरती वाहतूक ही तुरळक स्वरूपाची पाहायला मिळते. टुवर्ड्स CSMT कडे जाणारी वाहतूक असेल किंवा वरळी परिसरातून मध्य मुंबईत जाणारी वाहतूक असेल, आता आपल्याला वाहनांच्या या ठिकाणी जी गर्दी आहे ही पाहायला मिळत नाहीये. मात्र या तासाभरापूर्वी आपल्याला चित्र मात्र वेगळं होतं. या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र आता आपल्याला मुंबईकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना पाहायला मिळत नाहीये. मात्र तरीही हवामान विभागाने पुढचे 4 तास हे मुंबईकरांसाठी रेड अलर्ट म्हणून जाहीर केलेलं आहे. त्यामुळे सध्या बेस्टची वाहतूक ही मुंबईसाठी सुरू आहे. मात्र आता सध्या मुंबईच्या वरळी परिसरामध्ये आता आपल्याला वाहतूक कोंडीची निश्चित समस्या तुषार तुमच्याकडे परत एकदा तो. मात्र आपण सुरुवातीला जाऊया प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, सध्या तुम्ही कुठे आहात आणि प्रशासनाकडून काय सांगण्यात आहे? कारण इथून पुढचे 4 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत.
मी मुंबईच्या CST परिसरामध्ये आहे. मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय या ठिकाणी आहे आणि आता थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या दोन्ही मंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेचा जे आपत्ती विभाग आहे किंवा त्याचं जे मॅनेजमेंट करणारा डिपार्टमेंट आहे तिथं जाऊन त्यांनी व्हिजिट केली आणि त्यांनी बघितलं की मुंबई कशा पद्धतीनं कार्यरत आहे. काही ठिकाणी अडचणी दिसून आल्या. विशेषतः आपण जर बघितलं तर हिंदमाता हा जो परिसर आहे ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष पाणी साचतं, परंतु ते पाणी साचू नये म्हणून भूमिगत बोगदे तयार करण्यात आले होते आणि गेले 2-3 वर्ष या परिसरामध्ये पाणी साचत नव्हतं. परंतु आज झालेल्या पावसानं मात्र या परिसरामध्ये सुद्धा पाणी साचलेलं बघायला मिळालं. मुंबईचं मंत्रालय परिसर जिथं खरं तर आजपर्यंत फारसं पाणी साचताना आपल्याला दिसत नव्हतं, परंतु आज मात्र गार्डन गेट असेल, आरसा गेट असेल, या दोन्ही बाजूचे जे रस्ते आहेत या रस्त्यांवर पाणी बघायला मिळालं आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडालेली आपण बघितली होती. सकाळी आपण बघितलं होतं की रेल्वे व्यवस्था जी आहे ती अर्ध्या तास उशिरानं चालत होती, परंतु आता त्याच्यात वाढ होऊन साधारणतः तासभर रेल्वे जे आहेत त्या उशिरानं धावत आहेत. मध्ये खरं तर अर्धा तास पावसानं उसंत घेतलेली होती. अगदी रिपरिप पावसाची सुरू होती, परंतु आता मात्र पुन्हा एकदा जोरदार पाऊस कोसळायला लागला. निश्चित इथून पुढे 4 तास सुद्धा अतिशय महत्त्वाचे असणार. दरम्यान आपण अजित मांढरे यांच्याकडे जाऊया. अजित, तुम्ही सध्या कुठे आहात? तिकडची काय परिस्थिती? आपण बघतोय सकाळपासूनच मुसळधार पाऊस होतोय, अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साठलेलं आपण बघितलंय. मी ठाण्यात आहे. ठाण्यातला मुख्य चौक जो आहे महानगरपालिकेचा येथील कंपनीच्या चौकात आहे. पाऊस सकाळपासूनच रिपरिप सुरू आहे. रात्री जोरदार पडला पाऊस, पण ठाणे जिल्हा म्हटलं किंवा ठाणे म्हटलं तर पावसाने तितकं झोडपलेलं नाहीये. पण सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. वातावरण आपण पाहिलं तर असं वाटतं की संध्याकाळचे 6:30 ते 7 वाजलेले आहेत आणि यामुळे पाऊस कधी पण येऊ शकतो, जोरात येऊ शकतो. ही वादळापूर्वी शांतता आहे असं लोक म्हणतात किंवा असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही. पण जर पूर्ण पाहिला पण परिसर ठाण्यामध्ये पाऊस तसा नाहीये, अगदी रिपरिप पाऊस पडतोय. पण ठाण्यावरून मुंबईला जाणारे जे चाकरमाने त्यांचे मात्र मोठे हाल झालेले आहेत. घाटकोपर असेल, सायन कुर्ला असेल, दादर भाग असेल, या भागामध्ये रेल्वे ट्रॅकवरती पाणी आलं होतं. मजी बंदर असेल, त्यामुळे इथून जे चाकरमानी गेले होते ते वेळेत ऑफिसला पोहोचले नाही. 1-2 तास ट्रेन जे आहे ते अजूनही लेट आहे. धोक्याची पातळी जी आहे ती उल्हासनदीने ओलांडलेली आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की पाऊस आता या भागात नाहीये. त्यामुळे जर पुन्हा पाऊस आला तर जोरदार, आणि संध्याकाळी पावसाचे अलर्ट दिलेले आहेत, संध्याकाळी जोरदार पाऊस आला आणि त्याच वेळेस जर हायटेड असेल तर मात्र जे उल्हासनदीचं पाणी आहे ते काही भागात शिरू शकतं. विशेषतः जे सखल भाग आहे त्या भागात शिरू शकतं. आता आपण पाहिलं की जितेंद्र आव्हाड असतील, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, त्याच पद्धतीने नरेश मस्के खासदार शिवसेनेच्या दोघांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी नेमकी परिस्थिती काय आहे ठाण्यामध्ये सध्या पाऊस कमी आला, मात्र मुंबईच्या इतर ठिकाणी मुसळधार पाऊस अजून सुद्धा बघायला मिळतो. दरम्यान पावसामुळे मुंबईकरांची दैना उडलेली आणि पावसामुळे वेगवान मुंबईला काहीसा ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतल्या अनेक भागांना मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे. त्यामुळे रस्त्यावरची दृश्यमानता जी आहे ती कमी झाली आहे आणि कोस्टल रोडवरती वाहतूक जी आहे ती सध्या धीम्या गतीनं सुरू आहे. इकडे दिवसा सुद्धा वाहनांना हेडलाईट लावून वाहनं चालवण्याची वेळ आलेली आहे. तर पश्चिम द्रुतगती मार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी बघायला मिळते. पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती सध्या उशिरानं सुरू आहे. तर इकडे मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे आणि पावसाचा फटका यावेळेला विमान सेवेला सुद्धा बसल्याचं आपल्याला बघायला मिळते. अनेक विमानांची उड्डाणं जी आहेत ती सध्या रद्द झालेली आहेत. तरी काही दृश्य आपण बघतो, हिंदमाता असेल, किंग सर्कल असेल, मंत्रालय परिसर आणि शिवाजी पार्क या 4ही ठिकाणी आपण बघतोय ज्या पद्धतीने पाऊस पडला, रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे. या सगळ्या रस्त्यांना अगदी तलावाचं स्वरूप आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि अशाच रस्त्यावरून अशाच पाण्यामधून वाट काढत नागरिकांना जावं लागतंय आणि वाहन चालकांना सुद्धा यावेळेला मोठी कसरत करावी लागते.